नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आज महाराष्ट्रात लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा तालुक्यामध्ये लांबोटा या गावामध्ये आलो आहे। तर आज एका मुगाच्या प्लॉटवर आलो आहे। तर हे मूग बघून हिरवगार जे कळा आहे मुगाची, ह्याची पानाची साईज, जे ह्याची फ्लावरिंग सेटिंग झालेली आहे, मुगाची शेंगदाणा झालेली आहे, हे बघून माझं मन प्रसन्न वाटलं। खरंच ह्या मुगाचं जबरदस्त इतकं मल्टीप्लायरचं रिझल्ट आला आहे। तुम्ही हे बघू शकता। सर थोडं दाखवा सगळीकडे, म्हणजे फळधारणा कशी आहे, ह्याचे पानं कशी आहेत, थोडं जवळून दाखवा, थोडं जवळ घ्या। तर जबरदस्त रिझल्ट आला आहे। तर इथले एक शेतकरी यांचं आपलं नाव काय? श्री स्वरूप गोपाळराव पाटील लांबोटा। तर हे आपली शेती आहे? आपली शेती आहे साहेब ही। तर हे शेत कोण बघतं इथं? माझा मुलगा आणि ही गडी बघतो साहेब। तर आपलं नाव काय? माझं नाव लालासाहेब गोरोबा लालासाहेब गोरोबा तुरे। तर लालासाहेब, जे तुम्ही आता हे मूग बघितलं, तर तुम्ही आता मला येताना काय म्हणलो साहेब, हे दररोज माणसं इथं निघाल्यात बघायला हे मूग कसं घातलं, का पेरलाव, कसं आलंय म्हणून हे बघल्यात। कारण हे पान जे आहे मुगाचं, हे तुम्ही पानं बघू शकता, ते एवढे जबरदस्त असे पानं ह्याचे आलेले आहेत। कारण ह्याचं भरपूर ह्याचं प्रकाश संश्लेषण क्रिया होऊन ह्याच्यात जास्ती उत्पन्न भेटणार आहे बिलकुल। तर मग ह्याच्यामध्ये तुम्ही कसं वापरला हे मल्टीप्लायर? मल्टीप्लायर पाण्यामध्ये मिसळून फवारा केला 2 बार, पुन्हा द्यायला लावतो, पुन्हा लोक माझ्याकडे उद्यात बघायला का लावल्यात म्हणून विचारल्यात। मी म्हणलं मल्टीप्लायर आणून ते मालकानं लावला आणि 2 बाऱ्या फवारण्या केला। मग आता हे मूग किती महिन्याचं पीक आहे? आता हे सध्या हे 1.5 महिन्याचं आहे। हे 1 महिना झाला बस, 1.25 महिन्याचं पीक आहे, म्हणजे जवळपास एक 40 दिवसाचं पीक झालंय। 40 दिवस। 40 दिवसामध्ये किती लोक आतापर्यंत आले तुमच्या मुगाला बघायला, करायला तुमच्या शेतात? माझ्याकडे रोज नाही म्हणतात 4-5 लोक उघडी बघायला, रोज डेली 4-5 लोक। तर काय त्यांचं म्हणणं काय? कोणतं औषध लावलं म्हणून विचारल्यात। मी सांगलं ते कुठून आणल्यात मालकांना, ते जाऊन भाऊला विचारा, मला काय तेवढी माहिती नाही। भाऊने आणल्यात, मी लावला, मी पेरलं। मग तुम्हाला बी आता तुम्ही पहिले बरेच ठिकाणी नोकऱ्या करत आलेला हो, आता तुमचं वय किती आहे? माझं वय 50 वय। मग आता तुम्ही असलं मूग हे तर पहिले कुणाचे मुगा आलते, आता हे आलंय कसं आहे? कुणाचाच या नाही साहेब, हे मी पहिली बार बोलला। मी आमदार इथं नोकराला भाऊ पशी, आमदार नोकरला तू भाऊने मला माहिती करून दिल्यात, मी भाऊच्या मनावर लावला आणि चालू केला मुगाला। मग आता मुगाचं हे तुम्ही गेल्या वर्षी पहिले कुणाच्या बी शेतात राहत होतं, मूग किती उत्पन्न देत होतं? मग एवढी उत्पन्न देत नव्हती साहेब याच्यात। म्हणजे पहिले किती गावामध्ये आता कुणाचे जे मूग आले, एकरला 3 पोते दिले का 4 दिले का? एकरला 3-4 उतार दिलेला। आता हे किती येईल का वाटतं तुम्हाला? माझ्या अंदाजे इथं कमीत कमी एकरला 10 गट्टे माल निघावा असा माझा संभव। म्हणजे 6-7 क्विंटल होईल, 1-2 पोते जास्ती होतात। म्हणजे 6-7 क्विंटल हे एकरी, म्हणजे 1-2 क्विंटल ह्यांचं जवळपास उत्पादन जास्ती होण्याचं संभावना इथं खात्री आहे तुम्हाला? मला गॅरंटी आहे, 100% होऊ शकतंय। 100% एवढं, कारण पिकच असं जबरदस्त बसलेलं आहे की, आणि समांतर पीक आहे। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा।